नमस्कार. चला तर आषाढ संपत आलेला आहे आणि श्रावण सुरू होत आहे. तर आषाढ संपत आला म्हटल्यानंतर आषाढच्या शेवटी जे येणारे ते दीप अमावस्या असते. या दिवशी घरातील जेवढे दिवे असतील तेवढे दिव्याची आज पूजा केली जाते दीप अमावस्याच्या दिवशी. तर मी सगळे दिवे आज घासून पुसून घेतले, छान कोरडे करून घेतले. एका पाटावरती लाल कपडा टाकून घेतला. तुम्ही चौरंगही ठेवू शकता. पूर्ण पाटावरती मी अक्षदा टाकून घेतला. म्हणजे जेवढे आपल्याकडे दिवे असतील प्रत्येक दिव्याखाली थोडा थोडा अक्षदा टाकून घ्यायचा. त्यावरती पूर्ण आपण दिवे मांडून घ्यायचे, समई निरंजनी. त्यानंतर पाटासमोर छान छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे. आणि जे निरंजन असेल त्यामध्ये तुम्ही फुलवात लावून घ्यायची. जी समई आणि तेलाची दिवे आहे त्यामध्ये तेलवात टाकून घ्यायचं आहे. आणि पूर्ण दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे. त्यानंतर प्रत्येक दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, हरळ, आघाडा हे वाहून घ्यायचं आहे. आणि नैवेद्यासाठी तुम्ही दूध साखर पण ठेवू शकता किंवा ज्वारीच्या लाह्या, फुटाणे, गूळ याचासुद्धा तुम्ही नैवेद्य लावू शकता. त्यानंतर एका ताटामध्ये दिवा घ्यायचा. त्या दिव्याने हे पूर्ण दिव्याला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आणि जे दिव्याचं ताट आहे ते आपल्या घरातल्या लहान मुलांना त्याच ताटाने औक्षण करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ही पूजा सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. शुभं करोती ही प्रार्थना म्हणू शकता.